सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड जो आहे त्याची अचानक आज प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर येत आहे। याचबरोबर वाल्मिक कराड यांना आता थेट बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल न करता त्यांना स्वामी रामानंद तीर्थ अंबाजोगाई येथील रुग्णालयामध्ये हलवण्याच्या प्रशासनाच्या हालचाली सुरू असल्याची देखील माहिती समोर येत आहे। वाल्मिक कराड यांची अचानक प्रकृती का बिघडलेली आहे, वाल्मिक कराड यांना थेट अंबाजोगाई येथील स्वार्थी रुग्णालयामध्ये दाखल करण्याची वेळ का येत आहे, या विषयाची सविस्तर माहिती जी आहे ती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड जो आहे तो सध्या बीड जिल्हा कारागृहामध्ये असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। सध्या वाल्मिक कराड यांची प्रकृती खालावत चालली असल्यामुळे वाल्मिक कराड यांना बीड कारागृहामध्ये उपचार देखील देण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे, परंतु त्यांच्यावर जो जडलेला आजार आहे तो बरा होत नसल्यामुळे आता थेट वाल्मिक कराड यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवण्याच्या प्रशासनाच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली होती त्यावेळेस 9 जानेवारी रोजी वाल्मिक कराड यांची तब्येत बिघडल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर वाल्मिक कराड यांची सातत्याने तब्येत बिघडत असल्यामुळे वाल्मिक कराड यांना थेट बीड कारागृहातून बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर पुन्हा वाल्मिक कराड यांची 15 एप्रिल रोजी काहीशी तब्येत जी आहे ती बिघडल्याचं आपण पाहिलेलं होतं। त्या ठिकाणी 3 दिवस वाल्मिक कराड यांच्यावर उपचार करण्यात आले होते, परंतु त्यांच्या प्रकृतीमध्ये कुठेही सुधारणा न झाल्यामुळे वाल्मिक कराड यांना 17 एप्रिल रोजी थेट बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याचं आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे। ज्यावेळेस वाल्मिक कराड यांना बीड कारागृहातून बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येत होतं त्यावेळेसची अवस्था जर पाहिली तर अत्यंत बिकट परिस्थिती असल्याचं वाल्मिक कराड यांचं आपल्याला पाहण्यास मिळालं होतं। कारण जर पाहिलं तर वाढलेली दाढी, डोक्याचे पांढरे केस, खांद्यावर रुमाल, अनवाणी पायाने वाल्मिक कराड जो आहे तो बीड कारागृहातून बीड जिल्हा रुग्णालयामध्ये येत असल्याचं आपण काहीशे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलेले आहेत। अत्यंत वाल्मिक कराड यांची प्रकृती जी आहे ते बिघडल्याचं आपल्याला त्यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात आलेलं आहे। ज्यावेळेस वाल्मिक कराड यांना बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यांच्या अनेक रक्ताचे नमुने देखील चेक करण्यात आले होते, याचबरोबर त्यांची सोनोग्राफी देखील करण्यात आली असल्याची माहिती तेथील अधिकाऱ्यांनी सांगितली होती। वाल्मिक कराड यांना कुठलाही आजार जो आहे तो अति जडला नसल्याचं देखील स्पष्टीकरण त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर वाल्मिक कराड यांना इंजेक्शन आणि स्लाईन लावून थेट बीड कारागृहामध्ये त्यांची रवानगी करण्यात आली होती। आता त्यानंतर पुन्हा एकदा वाल्मिक कराड जी आहेत ती त्यांची तब्येत बिघडल्याचं आज प्रसार माध्यमाच्या माध्यमावर बातम्या झळकत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। वाल्मिक कराड यांना लघवी करीत असताना अधिकचा त्रास होत असल्याचं देखील माहिती आता समोर येत आहे। त्यामुळे वाल्मिक कराड यांना सध्या स्लाईन लावली असल्याची देखील माहिती जी आहे ती बीड जिल्हा कारागृहातून समोर येत आहे। याचबरोबर वाल्मिक कराड यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असल्यामुळे बीड जिल्हा रुग्णालयामध्ये वाल्मिक कराड यांना पाहिजे तसा त्यांच्यावर उपचार मिळत नसल्यामुळे आता वाल्मिक कराड यांना थेट अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवण्याच्या प्रशासनाच्या हालचाली सुरू असल्याची माहिती जी आहे ती आता समोर येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। वाल्मिक कराड सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून सध्या बीड जिल्हा कारागृहामध्ये सध्या असल्याचं ते पाहण्यास मिळत आहे, परंतु वाल्मिक कराड यांना अनेक व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा गंभीर आरोप जो आहे तो वाल्मिक कराड यांच्यावर केला जात असल्याचं आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे। तर दुसरीकडे सध्या वाल्मिक कराड यांची प्रकृती चिंताजनक होत असल्याचं देखील आपल्याला वाल्मिक कराड ज्यावेळेस बीड कारागृहातून बीड जिल्हा रुग्णालयामध्ये येत होते त्यावेळेस पाहण्यास मिळालेलं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा वाल्मिक कराड यांची प्रकृती अचानक चिंताजनक होत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। संसर्गजन्य आजार असल्याचं अधिकाऱ्याकडून सांगितलं जात आहे, त्यामुळे लघवी करीत असताना त्रास होणे, पोटदुखीचा त्रास होणे अशा प्रकारचा त्रास जो आहे तो सातत्याने वाल्मिक कराड यांना होत असल्यामुळे वाल्मिक कराड यांच्यावर
बीड कारागृहामध्ये त्या ठिकाणी देखील उपचार केला जात आहे, परंतु त्यांचा आजार जो आहे तो बरा होत नसल्यामुळे आता वाल्मिक कराड यांना बीड जिल्हा रुग्णालयाऐवजी अंबाजोगाई येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. त्या पद्धतीने प्रशासनाकडून हालचाली देखील सुरू असल्याची माहिती जी आहे ती समोर येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे. परंतु सध्या वाल्मिक कराड यांना बीड कारागृहामध्येच स्लाईन लावली असल्याची माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराड यांची प्रकृती जी आहे ती बरी जर नाही झाली तर त्यांना थेट बीड कारागृहातून अंबाजोगाई येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती आता समोर येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. एकीकडे वाल्मिक कराड यांना बीड कारागृहामध्ये व्हीआयपी सुविधा मिळत असल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर केला जात आहे. त्याचबरोबर जे पाहिजे ते वाल्मिक कराड यांना बीड कारागृहामध्ये उपलब्ध होत असल्याचे देखील त्यांच्यावर आरोप सातत्याने करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे मात्र वाल्मिक कराड यांची जी प्रकृती आहे ती सध्या दिवसेंदिवस खालावत चालली असल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे. वाल्मिक कराड यांना ज्या अर्थी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे त्या अर्थी बीड कारागृहामध्ये त्यांच्यावर उपचार करण्याची वेळ का येत आहे असा देखील प्रश्न जो आहे तो त्या निमित्ताने उपस्थित होत आहे. ज्या कैद्याला बीड कारागृहामध्ये ज्या सुविधा पाहिजे त्या व्हीआयपी सुविधा त्या ठिकाणी सहजरित्या उपलब्ध होत असल्याचा गंभीर आरोप सातत्याने होत असल्याचा आपण पाहिलेला आहे. याचबरोबर बीड कारागृहातील त्या ठिकाणचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते वाल्मिक कराड यांच्या दबावाखाली असल्याचं देखील वृत्त आपण सातत्याने पाहिलेलं आहे. त्याचबरोबर इतर कैद्याकडून त्यांच्यावर गंभीररित्या स्वरूपाचा आरोप केला असल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे. त्याच प्रकारे त्यांच्या काही ऑडिओ क्लिप ज्या आहेत त्या कारागृहातील त्या देखील बाहेर आल्याचं आपण पाहिलेलं आहे. परंतु हे सर्व सुविधा मिळत असताना मात्र वाल्मिक कराड यांचं जे शरीर आहे ते मात्र त्यांना साथ का देत नाही असा देखील प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे. आज वाल्मिक कराड यांची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी ज्यावेळेस समोर आलेली आहे त्यावेळेस अनेक खुलासे देखील होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. त्यामुळे वाल्मिक कराड यांच्यावर जो संसर्गजन्य आजार जडत आहे त्या आजारामध्ये सुधारणा न झाल्यास त्यांना थेट अंबाजोगाई येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत असून बीड कारागृहातील प्रशासनाकडून त्यांना हलवण्याच्या हालचाली देखील सुरू झाल्या असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. सध्या वाल्मिक कराड जे बीड कारागृहामध्ये असले तरी मात्र सध्या त्यांना स्लाईन लावली असल्याचं देखील सांगितलं जात आहे. नॉर्मल रित्या जे उपचार आहेत त्या उपचार सध्या बीड कारागृहामध्ये वाल्मिक कराड यांना दिले जात असल्याची देखील माहिती समोर येत आहे. परंतु ज्यावेळेस उपचार दिले जात असताना त्यांच्या प्रकृतीमध्ये जर सुधारणा नाही झाली तर वाल्मिक कराड यांना आज मध्यरात्री किंवा उद्या सकाळी त्यांना अंबाजोगाई येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात येईल अशी देखील माहिती जी आहे ती सध्या पुढे येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. वाल्मिक कराड ज्या दिवसापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अटक झालेले आहे त्या दिवसापासून वाल्मिक कराड यांची जी प्रकृती आहे ती आपल्याला नेहमी खालावत चालली असल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे. सातत्याने वाल्मिक कराड यांना उपचार घेण्याची वेळ देखील आल्याचं आपण पाहिलेलं आहे. याचबरोबर आता वाल्मिक कराड यांची चिंताजनक जी प्रकृती आहे ती सध्या असल्याचं आपल्याला माहिती जी आहे ती समोर येत आहे. वाल्मिक कराड यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यांना अंबाजोगाई येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. वाल्मिक कराड यांच्या प्रकृतीविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.